स्वामी समर्थ आणि श्रद्धेची शक्ती। अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर त्या दिवशी वातावरण शांत होतं। सूर्य मावळतीकडे झुकत होता, मंद वारा वाहत होता आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमीच्या जागी वडाच्या झाडाखाली बसले होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखी तेजोमय शांती होती। भोवती अनेक भक्त बसलेले, काहींना प्रश्न, काहींना तक्रारी, काहींना फक्त त्यांच्या चरणांना स्पर्श करायचा होता। अचानक गर्दीतून एक गरीब शेतकरी पुढे आला। त्याच्या डोळ्यांत पाणी होतं, कपडे मातीने माखलेले आणि आवाज थरथरत होता। तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो पण काही होत नाही। माझी शेती बुडाली, जनावरं आजारी, घरात उपासमार। मी रोज तुमचं नाव घेतो पण काहीच बदलत नाही। स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले। त्यांच्या नजरेत करुणा होती पण आवाज ठाम। बाळा, श्रद्धा म्हणजे केवळ नाव घेणं नव्हे, श्रद्धा म्हणजे विश्वास। अंधारातही देव आहे, जरी दिसत नसला तरी तो सोबत आहे, यावर ठाम विश्वास ठेवणं। ते पुढे म्हणाले, तू रोज नाव घेतोस पण मनात शंका आहे। तू म्हणतोस स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत आणि पुढच्याच क्षणी म्हणतोस माझं नशीबच खराब आहे। हे श्रद्धा नाही, हे अस्थिर मन आहे। ते शब्द ऐकून शेतकरी गप्प बसला। त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप दिसू लागला। स्वामी म्हणाले, तुझं काम कर पण परिणामाची काळजी करू नकोस। देवावर विश्वास ठेव आणि तुझ्या मनात होईल हा निश्चय ठेव। श्रद्धेच्या एका क्षणाने पर्वत हलतात आणि शंकेच्या एका क्षणाने चमत्कार थांबतात। तेवढ्यात दुसरा भक्त विचारतो, स्वामी, श्रद्धा ठेवायची कशी? मन स्थिर राहत नाही। स्वामी हसले आणि म्हणाले, जसं लहान मूल आईवर विश्वास ठेवतं, ती नाही म्हणाली तरी ते रडत नाही, त्याला ठाऊक असतं की आई येणारच। तसाच विश्वास ठेव परमेश्वरावर। तो उशीर करतो पण विसरत नाही। त्या क्षणी सगळं वातावरण भक्तिमय झालं। लोकांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली। स्वामींच्या शब्दांनी जणू सर्वांची अंतःकरणं हलली। काही दिवस गेले, तोच गरीब शेतकरी पुन्हा स्वामींना भेटायला आला। यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यांत आत्मविश्वास। तो म्हणाला, स्वामी, माझी शेती फुलली, पिकं आली, जनावरं बरी झाली। मी काहीच केलं नाही, फक्त तुमचं नाव श्रद्धेनं घेत राहील। स्वामी हसले आणि म्हणाले, देव कधी चमत्कार करतो तर श्रद्धेच्या आधारेच। भक्ती म्हणजे शब्द नाही, ती मनाची अवस्था आहे। ज्याच्या मनात शंका नाही त्याला जगात काहीही अशक्य नाही। श्रद्धा ठेव, प्रेमानं कार्य कर आणि जे होईल ते स्वीकार। तेवढ्यात त्यांनी डोळे मिटले आणि हलक्या आवाजात म्हणाले, जय जय स्वामी समर्थ। त्या क्षणी सगळ्या भक्तांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते समाधानाचे, श्रद्धेचे, भक्तीचे। स्वामी समर्थांचं एकच वचन मनात गुंजत राहिलं, श्रद्धा ठेव, बाकी सगळं मी पाहतो। आणि त्या दिवसानंतर अनेकांच्या जीवनात चमत्कार घडले, पण ते चमत्कार नव्हते, ती होती श्रद्धेची शक्ती। तू जेव्हा हार मानतोस तेव्हा फक्त एकदाच जय जय स्वामी समर्थ म्हण। ते नाव तुला पुन्हा उभं करेल, कारण श्रद्धा कधी हरत नाही, ती नेहमी जिंकते। म्हणून आज स्वतःशी एक वचन दे, मी माझ्या श्रद्धेला डळमळू देणार नाही। आणि जर स्वामी समर्थ महाराजांवर तुझाही तितकाच विश्वास असेल तर हा व्हिडिओ मनापासून शेवटपर्यंत ऐक आणि कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ। ते शब्द लिहिल्यानंतर तुला मनात एक वेगळी शांती जाणवेल। भक्तीचा हा संदेश इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ लाईक कर, शेअर कर भक्तांसोबत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची प्रत्येक नवीन शिकवण तुझ्यापर्यंत पोहोचत राहील। जय जय स्वामी समर्थ।